बीड जिल्ह्यामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा मोबाईल पोलिसांसमक्ष चोरीला गेल्याची बातमी आता आली आहे। खरं तर पोलिसांच्या पुढे गृहमंत्र्याचा जर मोबाईल चोरीला जात असेल बीड जिल्ह्यामध्ये तर मला वाटतं की हे राज्य आता किंवा राज्यातील चोर गुंडे बदमाश यांची हिंमत किती वाढली असावी हा खरा प्रश्न येतो। आणि दुसरीकडे कधी भीती वाटते की पोलीस चोर पोलीस शिपाई किंवा असं म्हणतो आपण पोलीस शिपाई भाई भाई अशी काही परिस्थिती राज्यामध्ये असल्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। बीड जिल्हा तसाही बदनाम आहे, पण खुद्द गृहमंत्र्याचा मोबाईल आणि पोलिसांसमक्ष चोरीला जात असेल तर गुंड हे पोलिसांना आणि गृहमंत्र्याला अजिबात घाबरत नाहीत। तुम्हारे हम बाप है अशी जर भावना गुंडांची वाढत गेली आणि त्याचाच तो परिपाक आहे की आज गृहराज्यमंत्र्याचा मोबाईल चोरीला गेला। यातून एक स्पष्ट होते की कायद्याचा धाक, गृहमंत्र्याचा धाक, पोलिसांचा धाक आता केवळ कागदावर आहे।